एक आणखी त्यात महत्त्वाचं असं की उपसमिती ही नवीन नाही, मात्र गेल्या वेळेस ते उपसमितीला छगन भुजबळ अध्यक्ष होते. आता त्यांच्या जागी बावनकुळेला करण्यात आलं आणि कुठेतरी छगन भुजबळाचे पंख काटण्याचे प्रयत्न सुरू आहे चर्चा त्यांच्या नाराजीमुळे. नाही, ते भुजबळ म्हणजे काय, ते कुठलं गेलं एखादा पक्ष किंवा राजकीय अस्तित्व संपवणारा, पक्षाचं अस्तित्व संपवणारा माणूस, कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवणार. त्यामुळे ते बावनकुळे साहेब चांगले वाटले असते त्यांना. आणि आपल्या मला काय करायचं त्यात, कोणाला केलं तरी तो माझा विषय नाही. माझा विषय आरक्षण. मी त्याच्यात तुटून पडलेलो आहे. मी कसलाही मुलायजा करत नाही. कुणी किती आमचा संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही, मी पण कोणावर ठेवत नाही. कारण माझ्या समाजाला माहिती आहे, हे जे आत्ता बोंबलतेत, जे संभ्रम निर्माण करतात जे याबद्दल याच्याबद्दल, हे आधी कुठे झोपले होते? हे आधी काय येत नाहीत, बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत, मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत, हे कुठं कशातच नसतात. हे फक्त टीव्हीवर असतात. फक्त टीव्या, उठलं की टीव्या, उठलं की टीव्या, एवढंच असते ते. बाकी काही नाही. मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक, खरंच बोलायचे पण नव्हते. मराठा